आणि फक्त ती पारी मॅच विनिंग नव्हती तर सर्वांच्या चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद देणारी होती। टी शर्ट मिळण्यापेक्षा ती मॅन ऑफ द मॅच मिळण्यापेक्षा सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद दाखव। नेव्हिल सरप्राइजेस बंद नाही झालेत, सरप्राइज अजून दिसणार। दोन पायांच्या मधून चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा। आज काहीशी खेळपट्टी किंवा आउटफील्ड भारावलेली असल्यासारखे चित्र आहे। अनेक चमत्कार घडायला लागलेत। पहिल्या चेंडूवरती दोन पायांच्या मधून नेव्हिल कडून चूक झाली, चौकार आला, चांगली स्टार्ट। डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, राजने फॉलो मध्ये चेंडूला अडवलं। एकच धाव जितेश परब यांच्या शुभ हस्ते। अच्छा जितेशला द्यायची असं सांगितलं जीतनं। या जितेश खरा हकदार या मॅन ऑफ द मॅचचा जीत, आणि त्याने मात्र जितेश परबला देण्यासाठी सांगितले कारण त्याने गोलंदाजी चांगली केली। डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, यावेळेला राजने फॉलो मध्ये चांगली फिल्डिंग केली। सिंगल धाव मात्र तोपर्यंत धाव कंप्लीट होतीये। खूप खूप अभिनंदन जीत, खूप खूप अभिनंदन जितेश। खरा खेळाडू तोच असतो कठीण प्रसंगामधून आपल्या संघाला मार्ग दाखवतो, आणि मार्ग दाखवला नाही तर त्या मार्गावरून अंजामापर्यंत नेऊन सोडलं। व्हॉट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स। मॅच विनर बोलताना खेळाडू तर भरपूर सारे आहेत, बनायचं तर मॅच विनर बना। मॅच विनर बनण्याची गरज आहे, मॅच विनर बनलाय तो म्हणजे जीत। BVA भाग्य 11 साठी धावपलकारती दाबा या सिंगलने जाऊन पोहोचले 7 वरती। 7 तर झाल्यात परंतु मात द्यायची आहे। ती मात कशा प्रकारे, कोणावरती, कधी, त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। तो विचार सगळ्यांनी केलाय, आता त्या विचाराला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नाही होणार। खूप मोठा फासला तय करणं वंशला जमलं नाही आणि चेंडू सरळ निघून गेला फाईन लेग मध्ये, सीमारेखा पार, चौकार। MCC एका बाजूला, दुसऱ्या बाजूला स्वराज्य। एकावरती मंदार शिवाराची कृपा आहे, दुसऱ्यावरती महाराजांची कृपा आहे। खूप मोठं बॅटल आहे आणि दोन्ही संघ दर्शन घेऊन आलेले। डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, पायानं चेंडूला अडवलं, एकच धाव आली, सिंगल, आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या त्या टीम स्वराज्य या संघाच्या। चला नवीन गोलंदाज ऑन साइडला, सहज सोपा चौकार। विनयकडे नाही संधी, कदाचित तयार नव्हते आणि चेंडूने मिडविकेट क्लिअर करत असताना 4 धावा दाखवल्यात। चौकार आलाय 4 धावांनी धावपलकावरती। मागे खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला सुनीलची बॅट तळपली आहे। स्वराज्यासाठी सुनील आणि एबीने केलेला परफॉर्मन्स खरोखरच न विसरणार आहे। चौकारांची आता बरसात होतीये आणि टेन्शन वाढलंय MCCचं, कारण धावपलकारती धावा जाऊन पोहोचल्यात 20 वरती। 20 रन्स आफ्टर दॅट 2 डिलिव्हरीज, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस। दुसरं षटक मार्गस्थ आहे। क्षेत्ररक्षणाची सजावट पुन्हा एकदा बदलवली जाते। जयसाई विरार, BVA भाग्य 11 आणि त्यांच्या जोडीला कोणता संघ बसण्यासाठी येईल हे मॅच आपल्याला सांगेल, दर्शवेल। तुर्तास एका धावेने स्ट्राइक रोटेट केली जाते। जर का MCC ला कमबॅक करायचं असेल, पलटवार करायचं असेल तर इथे विकेट घेणं खूप गरजेचं आहे। विकेट महत्वाची, नाही विकेट आली तर मात्र अडचण वाढतील। लेट्स सी 21 अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक। डाउन द ग्राउंड खेळायचं होतं, नो चांस फॉर द फील्डर। ये भी है तो मुमकिन है, चौकार, 4 धावा। AB त्याला जर का A म्हणजे अ, B म्हणजे ब, अ ब म्हणजेच अब नाही तो कब नाही।
डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा खेळायचा इंटू द गॅप. अशा ठिकाणी चेंडू जात आहे ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. म्हणजेच काय, आज जो काही इरादा बनवलाय त्या इराद्यावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी घेतलेला स्टान्स, केलेलं शॉट सिलेक्शन अगदी प्रॉपर आहे आणि त्या प्लॅनिंग नुसार चेंडू जातो सीमारेखा पार. 29 वरती धावफलक जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम चेंडू बाकी, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 29 म्हणजे खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली आहे. चांगला स्टार्ट आहे, ग्रेट स्टार्ट आहे. मारुती पेडामकर, त्यानंतर किशन जोशी आणि आता तिसरा संघबालक मला वाटतं राजेश जगताप की दुसऱ्या बाजूला नयन मांगेला. डाऊन द ग्राउंड खेळायचं पुन्हा एकदा. या षटकात आले 5 चौकार. 2 षटकं संपली. 33 धावा धावफलकावरती स्वराज्य. हो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आशिष मेहर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आणि आल्या इथं 1 धाव. पुढील चेंडू तिसऱ्या षटकातील डाऊन द ग्राउंड खेळायचं, तो चेंडूला अडवलं गेलं. 1 धाव येते. या धावफलकाला वाचवण्यासाठी म्हणजे रोखण्यासाठी काय करणं गरजेचं होतं, त्याच्यासाठी मगाच्या प्लॅनिंग मध्ये टीम मीटिंग मध्ये नक्कीच विकेटची चर्चा झालेली असणार आहे. परंतु त्या अगोदर क्षेत्ररक्षणाचा दर्जा कट करायचं होतं चेंडूला, परंतु चेंडूचा टर्न खूप मोठा, त्यामुळे चेंडू बॅटवरती आला नाही प्रॉपर. निर्धाव चेंडूची सांगता होते. फर्स्ट डॉट बॉल म्हणजे पहिला चेंडू निर्धाव आलाय. आतापर्यंत एकही एक्स्ट्राच्या रूपाने धाव दिलेली नाहीये. ती एमसीसीनं टिचून मारा त्यांनी सुद्धा केलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स, लगातार दुसरा डॉट आणि सुनील आता दडपणाखाली आहे. चेहऱ्यावरती हास्य जरूर आहे, परंतु हा प्रेशर वेगळा आहे. 4 चेंडू झालेत, 35 वरती धावफलक आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. या 2 चेंडूवरती कोणती धाव नाही आली किंवा डॉट, एक सिंगल अशा प्रकारचं काही चित्र आलं तर मात्र कहाणी बदलू शकते. थांबवलं, सांगितलं रुको जरा सबर करो, सबर का फल मिठा खट्टा दोनों होता है. आता ज्या प्रकारे थ्रो नाही केला त्याला अपेक्षा होती की यस 5 बॉल लास्ट बॉल बाकी आहे. 36 आहे. लगातार 3 डॉट आलेत. खेळपट्टीच्या आतमध्ये 3 स्टंप असतात, त्या प्रकारे ते 3 डॉट. काय त्या स्टंपला बिखरणारा चेंडू येईल की सुनील त्या 3 चेंडूच्या नंतरचं दडपण झुगारेल, या पाहूयात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका सिंगल आणि या षटकामध्ये धावा कव्हर होत असताना फक्त 6 धावा खर्च केल्यात. 36 फक्त 3 धावा आल्यात, माफ करा. या षटकामध्ये 36 धावा धावफलकावरती आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. टीम स्वराज्य. एक मिनिट 36 मगाशी 35 होते, 3 आलेत फक्त. 33 होता, 3 आले फक्त, 3 आले. 3 डॉट आहेत. 2 ओव्हरला 33 होता. आमचा स्कोरर गौरीश आज पहिल्यांदा बसलाय, त्यामुळे काही एरर जरूर आहेत, भूलचूक माफ आहे. नेव्हिल नवीन गोलंदाजी मार्क वरती. नेव्हिल मॅजिकल बॉलर आहे. नेव्हिल मोठा फटका लॉफ्ट केला, डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर, एबी बाद. मोठा कमबॅक नेव्हिलने केलाय. फर्स्ट विकेट डाऊन.
ओमकार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट चेंडूला अडवण्याचा. ओ चेंडू यावेळेला निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार बनलेल्या दबावाला करण्यासाठी हा चौकार पुरेसा आहे. 41 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. बघा जी गाडी सुसाट वेगानं चालू होती त्या गाडीला मात्र थांबवण्यासाठी मोठा गतिरोधक. तो मोठा गतिरोधक फक्त एकच असा स्टेपचा नाही गेला. ते 4-5 गतिरोधक आहेत ना विवाह समोर आहेत त्या प्रकारचा होता. आणि त्यामुळे काय झालंय डॉट 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 आणि विकेट म्हणजे ते 4 स्टेप. आणि त्यानंतर मात्र त्या दबावाला झुगारण्यासाठी म्हणतात फ्लायओव्हर क्रॉस केल्यानंतर जी गती हवी होती ती गती या चौकाराने घेतली. बघूयात काय घडतंय. ऑन साइडला चेंडू लाडण्याचा प्रयत्न. विनय विनय आज विनय कडून चुका होत आहेत. विनय कडून चुका होणं जे आहे ते अपेक्षित नव्हतं आणि त्या चुका झाल्यात. लगातार दुसरा चौकार. येस शेवटचा आणि अंतिम शेवटचा अंतिम चेंडू ड्राइव केलं. चेंडूला गॅप मधून जातोय का. चेंडू अडवला. फेकी झाली. ओ ये क्या हुआ है. अब ये बहुत ही बड़ी कहानी है. नक्की फलंदाज बाद. येस ओमकारला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. येस रिव्ह्यू घेतलाय आणि तिसऱ्या पंचांना सुद्धा आमंत्रित केलं गेलंय. 1 धाव तरी काउंट केली जाईल. त्यानंतर रिव्ह्यू आल्यानंतर आपल्याला रिव्ह्यूचा जो काही निर्णय आहे तो आल्यानंतर आपल्याला कळेलच. इट्स 2 रन. या 2 धावा मिळतील कारण ज्या वेळेला स्टंपवर उचलला गेला आणि लावलं गेलं त्यावेळेला दोन्ही फलंदाज जे आहेत ते क्रीज मध्ये होते. धापलकर धावा 48-49 लक्ष्य. 49 इज द टार्गेट. एमसीसी ला या धावांचा पाठलाग करण्यासाठी 49 धावा मोजाव्या लागतील. 48 धावा बनवल्या गेल्या त्या स्वराज्याच्या माध्यमातून. मजा येणार आहे या मॅचला. अगर आपने 48 बनाए तो हम 49 मतलब 49 जरूर बनाएंगे.
हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो हॅलो चला 49 धावांचं लक्ष या VPL पर्व दुसऱ्यामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत करतोय आणि आपण पाहतोय हा सामना क्वालिफाय झालेला तिसऱ्या गटातला हा सामना आता मध्ये पहिल्या चेंडूवरती ड्राइव्ह केलेला आहे गॅप मध्ये चेंडू निघून जातोय अक्षयच्या बॅटून येतोय पहिला वैला चौकार 4 धावा 49 धावांचा पाठलाग आहे पहा आणि पहिल्या चेंडूवरती एक दणदणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला 4 धावांनी सुरुवात केलेली आहे म्हणजे 49 धावांचा पाठलाग आम्ही कशा पद्धतीने करू हे दर्शवून देतो या 4 धावांनी 4 धावा फलकावधी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सुनील पहिल्या चेंडू चौकार आलेला आणि दुसऱ्या चेंडू आपण पाहतोय पहा खूप सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी चेंडूने उसळी घेतली होती आणि त्या चेंडूवरती हलक्या रीतीने एक धाव काढून एक सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी अक्षय यांच्या मार्फत झालेला आहे तर 2 चेंडू 5 धावा फलकावरती लगावला गेलेला आहे तर पुन्हा एकदा अकोलवा टप्प्या चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका आहे फेकी आलेली आहे परंतु आशिष आपल्या क्रीज मध्ये सुखरूपरित्या अक्षय यांच्या मार्फत पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये चेंडू थोडासा अडवलाय परंतु या ठिकाणी चेंडू लागल्यानंतर दुसऱ्या फिल्डरची मिळते 7 आणि एकच धाव घेतली जाते चेंडूवरती एका धावनेशी धावसंख्या फलकावरती 2020 पहिलं षटक ज्या ठिकाणी संपलं आहे चला कोणाची तरी या ठिकाणी गाडीची चावी पडलेली आहे ज्युपिटर टीव्हीएस ज्युपिटरची गाडी या ठिकाणी पडली गेलेली आहे कोणाची गाडीची चावी पडलंय यस लक्ष आहे सगळ्यांचं गाडीची चावी या ठिकाणी पडलाय तर कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायची आहे दरम्यान दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी लस्सी गोलंदाजी मार्ग वरती येतोय किरण मिस्टर किरण उर्फ लस्सी ड्राइव्ह केलेला आहे सरळ बॅटीने परंतु या ठिकाणी लस्सीने चेंडूला अडवलाय आणि अडवल्यानंतर एकही धाव येत नाही आणि एमसीसी संघाचाच भाग म्हणजे लस्सी आणि त्या संघासमोर खेळत असताना ही गोलंदाजी हाताळतोय स्वीप केलेला आहे अंपायरच्या बाजूने या ठिकाणी जातोय चेंडू परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय एकच धाव भेटू शकले चेंडूवरती पहा पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर एकच धाव म्हणजे लस्सी यांनी थोडासा कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे परंतु हा कमबॅक शेवटपर्यंत राहील का या षटकामध्ये यावरती बघायचं असेल परंतु या ठिकाणी खूपच चांगला स्वीपचा फटका आशिषच्या बॅटीतून येतोय दमदार चौकार चार धावांनी वाढ धावा फलकावरती 26 धावा फलकावरती 25 धावा हलकर्जीने घेऊन काढला चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये अडवला जातोय एकच धाव घेतली जाईल आता मात्र 26वी धाव फलकावरती लगावली जाते ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकातल्या संपलेला आहे चला त्यांनी खाली बसायचं प्रेक्षकांनी आणि ती जागा थोडीशी सोडून द्यायची आहे मॅच बघण्यासाठी लाईव्हला आपण आपले या ठिकाणी ऑपरेटर बघतात आणि ह्या चेंडूवरती आलेला आहे अक्षयच्या बॅटतून चौकार थँक्यू डीजे थँक्यू सो मच प्रत्येक चौकारावरती डीजे रेडी राहा तेव्हा अजून मजा येईल मॅच मध्ये तर नक्कीच 30 धावा फलकावरती 30 रन ऑन द बोर्ड आणि चेंडूची संख्या पाहिली आतापर्यंत 5 चेंडू संपले दुसऱ्या षटकातले शेवटचा चेंडू असेल लास्ट बॉल एक चौका अजून मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक ओमकार पाटील यांच्याकडून दिलं जाईल किरणचा हा बॉल पहिला स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फेकी आलेली आहे परंतु
थोडीशी फेकी दूरवर असल्या कारणे ही धाव कंप्लीट होईल आणि ही धाव कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहतोय हे दुसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीला धावा फलकावरती आपण पाहिल्या 3-1-31 31 धावा ज्या ठिकाणी 49 धावांचा पाठलाग करत आहे. देऊया डीजेला संधी ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये. तिसरा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती येतोय भरदा. प्रथमेश येतोय तिसरा षटक टाकण्यासाठी. टिकली प्रथमेश 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना आणि 12 चेंडू मध्ये 18 धावा डिफेंड करायच्या त्यावेळेस हा गोलंदाज समोर. आता मात्र या चेंडूवरती सरळ बॅटीने मारला फटका. अक्षयच्या बॅटून येतोय एक अजून चौकार. थँक्यू सो मच. एमसीसी चे मयूर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. आणि डगआउट मधल्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल नाचतानाचा जर त्या रेषेला ओलांडलं तर पेनल्टी आहे. ओमकार तर पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे तर थोडा फासला या ठिकाणी बदलतोय. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज येऊन राहते टीम एमसीसी संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार हलका. आता मात्र पॉइंटची दिशा. चेंडू अडवलाय एकच धाव भेटू शकले चेंडूवरती. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं. पन्नू नावाचा एक मुलगा आहे. कुठे आहे इथे त्यांना बोलवण्यासाठी त्यांचे पालक आहेत. पन्नू कुठे असतील मंचावरती यायचं आहे आणि त्यांना जे शोधत आहेत त्यांना भेटायचं आहे. चला 3 मध्ये 6 आलेले आहेत. आता मात्र 9 चेंडू बाकी आहेत. ओ हो खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वरती आदळतोय. पहिला विकेटचं पतन या ठिकाणी होतंय. यश डीजे. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन मैं हूं कौन. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन फलंदाजी मार्क वरती येतोय यश. 8 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी एमसीसी संघाला आणि 8 चेंडू मध्ये 12 येतील का डिफेंड केल्या जातील. नक्कीच ओमकारने टाकलेला चेंडू हा सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू होता परंतु या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेरचा इशारा पंचांकडे दिला जातोय. वाईटचा इशारा आणि थर्ड अंपायर सुद्धा या ठिकाणी रेफर केला गेलेला आहे. इट्स वाईड. तर 8 चेंडू मध्ये 12चा फासला होता तो थोडासा कमी होईल. म्हणजे 8 चेंडू मध्ये आता मात्र 11 धावांची गरज असणार. 8 चेंडू 11 धावा आणि समोर फलंदाज 1 डाऊनचा फलंदाज यश. ओमकार पुन्हा एकदा रेडी होतोय हा चेंडू टाकण्यासाठी. 5वा चेंडू तिसऱ्या षटकातला हलक्या रीतीने कट केला आहे. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि एकच धाव काढली जाते.
आता मात्र या ठिकाणी 7 चेंडू आणि 10चं एकवेशन येते. 7 चेंडू 10. आशिष स्ट्राईक एंड वरती ड्राईव्ह केलेला आहे. सर्व बॅटीने क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. एकच धाव घेतली जाईल. एकच धाव घेतल्यानंतर हे षटक मात्र संपते. तिसऱ्या क्रमांकाचं धावा फलकावरती 40 धावा फलकावरती आहेत. म्हणजेच शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 9 धावा करायच्या आहेत. 6 मध्ये 9 इक्वेशन आहे आणि या इक्वेशन मध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आशिष आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी मिस्टर कृपाळ गोलंदाजी मार्क वरती रेडी होतोय. समोर आशिष आणि या 6 मध्ये 9 डिफेंड केला जाईल. या 6 मध्ये 9 चेस केल्या जातील का या दिवसाचं लक्ष द्या. चला टायमिंग कमी आहे. चला लवकर तुम्ही खेळा. टायमर विचारू नका म्हणजे टायमर विचारल्यानंतर तुमचा अजून टाइमपास वाढेल. मग टाइम सांगितला तर चला चला लवकर घ्या. चला कृपाल 6 मध्ये 9 6 मध्ये आशिष स्ट्राईक एंड वरती कृपाल पहिला चेंडू टाकेल या 6 मधला. फुल टॉस चेंडू सर्व बॅटीने मारला फटका. या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुनीलचं. एकच धाव घेतली जाईल. 1 धाव. आता मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा या ठिकाणी केली जाते. फिल्डर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवतोय आणि गोलंदाज सुद्धा चांगले चेंडू हाताळतोय. दरम्यान आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना स्ट्राईक एंड मध्ये यश येतोय. ज्या यशने आतापर्यंत वैयक्तिक एकच धाव फलकावरती लगावलेली गेलेली आहे. मात्र ग्लान्स केलेल्या चेंडूला चेंडू जातोय जमिनीला घरांगण. क्या बात आहे. फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली फाईन लेगची आणि चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार. मात्र फासला बदलाय. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. वेळ खूप कमी आहे. 4 चेंडू 4 धावांची गरज. पहिल्यामध्ये 1 आली होती परंतु त्यानंतरचा खराब बॉल फुलटॉस चेंडूला फक्त ना फक्त दिशा दिली फाईन लेगची आणि पाठवून दिला चेंडूला 4 धावांसाठी. आणि आता मात्र फासला येऊन बरोबरीच अर्थ म्हणजे 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. बॉल टू बॉलचं समीकरण आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा कृपाल हा चेंडू निर्धाव टाकला तर निश्चितच 1 धाव वर होऊन जाईल. जी धाव चौकार मारण्यासाठी मजबूर करेल. ड्राईव्ह केलेला आहे. आता मध्ये 9चा इशारा पंचांकडनं झालेला आहे. पंचांकडनं 9चा इशारा झालेला आहे. एस पंच आपल्यापर्यंत वळत आहेत.
चला तर एकच धाव भेटेल या चेंडूवरती. एका धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. आता मात्र 3 चेंडूमध्ये 3 धावांचा फासला असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम एमसीसी संघाला. 3 चेंडू 3 धावांची गरज. ऑन स्ट्राईक मिस्टर आशिष. मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. दबावामध्ये गोलंदाज कृपाळ आणि वाईटचा चेंडू. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. आता मात्र 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. एमसीसी संघ तर मात्र या चेंडूवरती काय घडते, चुकी घडते. बॅट्समन कडनं मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये जास्तच मोठा मारला. गडी बाद. चला आता मात्र फासला अजून जवळ आलेला आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. आणि हा प्रयत्न चौकाराने करायचा होता फिनिश हा सामना, परंतु षटकाराने हा सामना थांबवून राहिलेला आहे. दरम्यान 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज असणार आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. चला 2 चेंडू 2 धावा. नवीन फलंदाज मार्क वरती मिस्टर विनय. चला जास्त टाइम घेऊ नका. 2 चेंडू 2 धावा. ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू गॅप मधून निघून जातोय. विनयच्या बॅटमधून येतोय. विजयी चौकार. एमसीसी संघ हा सामना जिंकलेला आहे. हॅलो 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 थँक्यू डीजे. चला तिने कर्णधार या लवकर. चिठ्ठी टाकली जाणार आहे. क्वालिफायर आणि एलिमिनेटर अशा पद्धतीने आता इतर पुढचे सामने होतील. चिठ्ठीमध्ये यायला नको असा विचार घेऊन वरती यावं लागेल. या गौतम पाटील, अक्षय पवार आणि मारुती पेडामकर. चला तिन्ही कर्णधार